नमस्कार नागपूर. वळूया आजच्या खास खबरकडे. मागील काही दिवसांमध्ये कामठी तालुक्यातील परसाड गावातील 2 कुटुंबियांमधील जमिनीचा वाद समोर आला होता. कल्पना राऊत कुटुंबियांनी आरोप केले होते की तक्षशिला ताजने या कल्पना राऊत यांना त्यांच्या मालकीच्या घरावर बळजबरीने शासन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ताबा करून बळकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु दोन्ही पक्षाची बाजू जाणून घेता ती जमीन तक्षशिला ताजने यांच्या वडिलोपार्जित जमीन असल्याचे सर्व पुरावे ताजने यांनी मीडियासमोर सादर केले. यावरून त्यांच्यावर जे खोटे आरोप लावण्यात आले होते त्यांचे खंडन करीत त्यांनी सांगितले की कल्पना राऊत हिचा कुटुंब बाहेरून येऊन खाली प्लॉट दिसल्यास येथे झोपडं टाकून जबरदस्तीने वास्तव्य करीत होते. या विरोधात ताजने यांनी त्यांना ग्रामपंचायत व तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कैदा नोटीस पाठविले, परंतु त्यांनी जागा खाली केली नाही. यामुळे हा वाद वाढतच गेला. आता पुढे घटनास्थळावरील ग्राउंड रिपोर्ट बघूया. मी पंचशिला राजू ताजने जी गोपाळ भोईरची मुलगी मोठी. माझे वडील आई मरण पावलेला 40 ते 45 वर्ष झाले. वडील मरण पावले तरी 40 वर्ष झालेले आहे. माझा जन्म इथलाच आहे, माझं बालपण इथलं आहे. मी माझे वडील गेले तेव्हापासून 10व्या वर्गात असताना शेतीचा धुरा सांभाळला. माझे 2 बहीण भाऊ होते छोटे. घर आता मधात आहे. तुमचा आणि आमच्याकडे याच्या आधी एक मॅडम आल्या होत्या, कल्पना राऊत. मी नाही ओळखत. नाही, मी नाही ओळखत. तर त्यांनी असं सांगितलं की हा त्यांचा झोपडा आहे आणि तुम्ही बळजबरीने ते पाडता. तर तुम्ही याचा खुलासा करा की हा प्रकरण नेमकं काय आहे. हा प्लॉट आहे माझ्या वडिलाच्या नावानं. पहा, हां दाखवा तुम्ही. हे वडील माझे मरण पावलेले असं मृत्यूपत्र आहे. हां, आणि त्याच्यानंतर हे मृत्यूपत्र आईचं आहे माझ्या. हां, आणि हे इथे माझी उज्ज्वला भीमरावजी पाटील. मी 2017 पासून ही जागा तेव्हा खाली होती. खाली, हो, ही जागा खाली होती. आणि हे जे आता नाही नाही, मला माहीतच नाही केलं. मला माहित न हा करता मी झोपडा दाखवला. केव्हापासून दिसला मग तुम्हाला? मला माहित नाही. त्यांना माहित नाही. 2000 त्यांच्या याच्यात होतच नाही. 24 ला नाही. केलेलं म्हणजे आहे. तुमचं राहणं इथे नाही का? नाही आहे, पण हे इकडे 24 जा ला कमी. केलेलं आहे. माझे नाव पांडुरंग बाबुरावजी झाडे, मुक्काम परसाड, रहिवासी आहे. आतमध्ये आहे. एक बाजूला प्लॉट आहे. बस हा सोडून दुसरा नंबरचा आपलाच आहे. हा काय प्रकरण सुरू आहे? यांचं हे बाहेरगावून आलेले आहे. हे आमच्या मोठ्या वडिलाच्या मुलाजवळून हे घर बांधलेलं, हे जागा घेतलेली आहे फक्त त्यांनी. धोटे, भीमराव धोटे त्याचे वडील होते, त्यांच्या वडिलांनी घेतलेला आहे. आणि त्याच्यावर ते त्या घेतलेल्या जागेपेक्षा बी अतिरिक्त बांधकाम म्हणजे रोडपर्यंत आहे. रोड अर्ध्या रोडमध्ये बांधकाम आहे त्याचं. पर्यंत म्हणते तो रस्ता नाही का, म्हणजे मंदिरापर्यंत. त्याच्या पलीकडे आमची शेती आहे पुन्हा मंदिराच्यात. मग आम्ही तिथून उडून जायचं का? मग जोही कास्तकार इथून जो रस्ता मागत आहे तर त्यांनी आम्हाला त्या गंगाधर झाडेच्या शेतीपर्यंत 10 फूट रस्ता देण्यात यावा. गंगाधर झाडेच्या शेतीपासून तर ब्राह्मण आपले मायजन घाट इथून 10 फूट जो रस्ता आहे आमचा तो देण्यात यावा. आमचा बंधारा पालकमंत्री ऊर्जा मंत्री असताना बंधारा हे केला, तर ह्या कास्तकारांनी नवीन तो बंधारा म्हणजे केस टाकून अजूनही आमची केस म्हणजे मी कोर्टात भांडून राहिलो आम्ही सगळे कास्तकारी. ते आणि पांदन मी जेव्हा ऊर्जा मंत्री होते बावनकुळे साहेब, तेव्हा त्यांच्या याच्यातून ती माध्यमातून जी पांदन केली आहे ती पांदन सुद्धा अजून आजपर्यंत हे नवीन कास्तकार आमची होऊ देत नाही. आम्ही 200 कास्तकार आहोत, तर आम्ही मग इथून उडून जायचं का? ह्या कास्तकाराला हायवेस्टर ट्रॅक्टर यासाठी रस्ता द्यायचा का? देवाच्या नावासमोर हा डोनरकर भीक मागत आहे का? मग द्यायचा आहे रस्ता सरळ. माझं म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना, पालकमंत्र्यांना, अजून सगळ्यांना की रस्ता आम्हाला इथून पासून तर मायजन घाटापर्यंत रस्ता देण्यात यावा. आमचा बंधारा क्लिअर करावा आधी, नंतर आमची वाली जी पांदन आहे ती क्लिअर करावी 200 कास्तकाराची. कारण मी छातीभरा नदीतून पाण्यातून जाणारी पोरगी आहे. हे जर करत असेल तेव्हा इथून मी डोणार. त्यांनी हे म्हटलं की तुमच्याकडे काही पुरावे नाही. हे पुरावा हा काय आहे? 2 वर्ष शेती झाली घेतलेली. इथून जो रस्ता म्हणत आहे तो मंदिराच्या नावानं आपल्या शेतीत हायवेस्टर ट्रॅक्टर जाण्याकरिताच मागत आहे. बाजूला मंदिर त्या मंदिरात आणि त्याच्या समोर आमची शेती आहे.
ते इथून मंदिरापासून तर गंगाधरच्या झाडेच्या शेतीपर्यंत इथून जशी 10 फूट मागत आहे तसा तिकडे 10 फूट रस्ता देण्यात यावा. तिथून मायजन घाटापर्यंत 10 फूट रस्ता देण्यात यावा. जो बंधारा माझा पेंडिंग आहे, कोर्टामध्ये केस टाकली आहे कास्तकारांनी आणि बाहेरून आलेल्या, ती केस हे सॉल्व करून तिथं बंधारा मंजूर झालेला आमचा मंजूर करण्यात यावा. तिथून रामदास गावंडेच्या शेतीपासून तर याच्यापर्यंत जी पांदण मी केलेली आहे ती पांदण आमची क्लिअर करण्यात यावी. तिकडलं सगळं मोकळं केल्यानंतर इथून रस्ता मी डोनार करला देईन, नाही तर मंदिरासाठी मी पायवाट सोडीन. तिथं गाडी जाण्यासाठी मी रस्ता आता हा देणार जो नाही. तुमच्या इथं नोटीस गेलेला आहे त्या- माझा नोटीस मी 2010 पासून ग्रामपंचायतीला देत आहे. आणि हे उज्ज्वला पाटील जेव्हा सरपंच होती, म्हटलं मॅडम कसं, ती म्हणत होती मॅडम म्हणे हे तिनं मला विनंती केली होती ह्या गडरसाठी गावात पाणी करू द्या म्हणे, म्हणून मी दोघी आलो इथं. मी ती म्हणजे तिच्या म्हणल्यावर मी हा गडर तिला करू हा दिला. अतिक्रमण हटवण्यासाठी तुम्ही कितीदा यांना नोटीस दिल्या ज्यांनी मी केलं? 2010 पासून ग्रामपंचायतीला देत आहे. नाही, ग्रामपंचायतनं ह्या संबंधित 2025 पासून त्यांना मिळालेला आहे. मिळालेला नोटीस पटवाड्याकडे रेकॉर्ड आहे, पटवाडी देखील निवेदन आहे. ग्रामसेवकनी स्वतः हाताने आणून दिलेला आहे, पटवाड्यांनी स्वतः आणून दिलेला आहे. तहसीलदार इथं 2दा चौकशी केली, बयानं झाले. बयानामध्ये त्यांनी सांगितलं का मी लिहून म्हणजे तो तरी त्यांनी खाली नाही केलं का? हा नाही, मी तिथं केलं मागच्या वर्षी 2025ला 4थ्या महिन्यात त्यांनी लिहून दिलं का मी खाली करतो. मी 1 वर्ष वाट पाहिली. त्याच्यानंतर पुन्हा मी विचारलं तर तो मी खाली इथं तहसीलदार फेकासाठी आले तेव्हा जे नोटीस देऊन आले ते जगदाडे साहेब, बिना नोटीसनं आले, हे चुकीचं आहे. आणि जेव्हा ते खाली करायला आले इथं फुटार भरलेलं होतं. ते फुटार मी लोक फेका म्हणत होते मला सगळे, पण मी फुटार होतं बैलायचं, त्याच्यासाठी मी फेकून नाही दिलं. 15 दिवसाची अवधी मागितली प्लॉट, आणि मी मागितलेल्या माझ्या मागण्या, बंधारा, माझा रस्ता हा मोकळा करण्यात यावा. आणि डोनार करला जरी तो म्हणत असेल तरी मी इथून रस्ता देणार नाही. रस्ता माझा शेवटपर्यंत मिळेल तर माझं हे निवेदन आहे पालकमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला, पंतप्रधानाला का आमच्या 200 कास्तकाराचा रस्त्याचा आणि बंधाऱ्याचं पहिले नियोजन करावं. नागपूरहून आलेले कास्तकार दलाले लोक समोर बसून पैसे देऊन आमच्या शेत्या मागतील का, आमचेवाले प्लॉट हे करतील का?